जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। उद्धव ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे यांचा शिर्डीतून विजय झाल्यानंतर बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयाबाहेर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय। संगमनेरमध्ये वाकचौरे यांचा विजय आणि निलेश लंके यांची आघाडी लक्षात घेता ढोल ताशा वाजवत गुलालाची उधळण करत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केलाय। दरवर्षीप्रमाणे 1 मे महाराष्ट्र दिन निमित्त जामखेड पोलीस स्टेशनमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत असते, परंतु यावर्षी लोकसभा निवडणूक कामात व्यस्त असल्याने 1 मेला रक्तदान शिबिर आयोजित करता आले नाही। तरी तरुणांमध्ये देशाप्रती, समाजाप्रती, भारत राष्ट्राप्रती प्रेमाची आणि त्यागाची भावना जागृत राहण्यासाठी जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। आजच्या काळात विविध आजारांचे प्रादुर्भाव वाढले असून रक्तदात्यांची संख्या त्या प्रमाणात कमी झाली आहे। शिर्डीतील सागर शेजवळ हत्याकांड प्रकरणात अटक असलेला आरोपी मध्यरात्रीनंतर पोलिसांच्या दुचाकीवरून उडी मारून पसार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। योगेश उर्फ गोट्या पारदे असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे। ही धक्कादायक घटना कोपरगाव येथे कारागृहात मध्यरात्री 2:15 वाजेच्या सुमारास घडली। या प्रकरणी हेड कॉन्स्टेबल पिनू बाबूराव ढाकणे यांनी फिर्याद दिली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा यांच्यासह पोलीस पारदेचा शोध घेत आहेत। दारू पिऊन शिवीगाळ केल्याच्या रागातून दोघांनी एकाला मारहाण केल्याची घटना नगर तालुक्यातील कौडगाव शिवारात भैरवनाथ गॅरेज समोर 1 जून रोजी रात्री 8 वाजता घडली आहे। भिवसेन दिवर असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बाबासाहेब नामदेव खरसे, रणजित बाबासाहेब खरसे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। पाणी पुरवठा करणारी संगमनेर नगर परिषदेची पाईपलाईन सोमवारी बुधवार पेठ परिसरात संध्याकाळी 5:15 वाजेच्या सुमारास फुटली आहे। तालुक्याच्या ग्रामीण भागात दुष्काळाची परिस्थिती असताना लाखो लिटर पाणी वायाला गेले। बाजारपेठेत कारंजा उघडत असल्याचा अनुभव यावेळी नागरिकांनी घेतलाय। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी। नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी। 155 पेक्षा अधिक प्रोडक्ट्स, भरघोस डिस्काउंट, आकर्षक किंमत, सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, फायनान्स सुविधा, कॅशबॅक ऑफर, 28 पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध। प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, कूलर, वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये। HDFC, बजाज फायनान्स, TVS यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध। राम एजन्सी, सावेडी, नवी पेठ, मार्केट यार्ड, अहमदनगर। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहू पुढील बातम्या। वाढलेला लागवड खर्च आणि उत्पादनात झालेली घट पाहता यंदा सोयाबीनला किमान 6,000 रुपये भाव मिळणे अपेक्षित होते, मात्र जवळपास 7 महिने भाव वाढीची प्रतीक्षा करूनही नगर येथे सोयाबीन 4,500 रुपये प्रति क्विंटलच्या पुढे जात नसल्याचे चित्र आहे। त्यामुळे शेतकरी हातबल झालेत। महसूल विभागाने ढोरा नदीच्या खोदीकरणाचे काम बंद करण्याच्या केलेल्या कारवाईविरुद्ध न्याय मिळण्यासाठी समनगाव, वरू आणि वाघोली येथे ग्रामस्थांनी शेवगाव येथील क्रांती चौकात शुक्रवारी रस्ता रोको व बेमुदत बैठे आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। या तीनही गावांतील सरपंच व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सोमवारी तहसीलदार प्रशांत सांगडे यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले।
वाद न्यायप्रविष्ट असताना शेतीच्या वादावरून आरोपींनी पती पत्नीस मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली आहे। ही घटना तालुक्यातील लाख येथे दिनांक 28 रोजी घडली आहे। सुभाष मोहिनीराज देवराय यांनी रावरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। सुभाष देवराय यांनी सन 1988 मध्ये लाख दडगाव येथे चंद्रभान चौधरी यांच्याकडून 67 गुंठे जमीन खरेदी केली। जमिनीबाबत देवराय व सोपान राजेंद्र उर्फ नानासाहेब चौधरी यांचा वाद राहुरी न्यायप्रविष्ट आहे। 28 मे रोजी सकाळी 8:15 वाजेच्या सुमारास देवराय स्वतःच्या जमिनीच्या बांधाला आतून दंडाला माती लावत होते। त्यावेळी आरोपी तेथे आला। त्यांनी देवरायसह पत्नीला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे। अहमदनगर तालुक्यातील जेऊर व इमामपूर परिसरात सोमवारी पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घालत छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील 3 दुकाने फोडली। इमामपूर येथे 2 घरांमधील महिलांचे दागिने लंपास करण्यात आले। छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील जेऊर येथे प्रदीप मगर यांच्या मालकीचे उपसरपंच चहाच्या हॉटेलचे कुलूप तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केलाय। तसेच शेजारीच असलेल्या टायर पंक्चरचे दुकानही फोडले। जेऊर बसस्थानकावरील गणेश राऊत यांच्या सलूनचे दुकानही फोडण्यात आले। 3ही दुकानांमधून किरकोळ स्वरूपाचे साहित्य चोरीला गेले। रावरी फॅक्टरी येथे काल रात्री 8 वाजता एका विवाहित तरुणाने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली। रोहित किशोर शिंदे असे मृतकाचे नाव आहे। काल रात्री 8 वाजता रोहित शिंदे यांनी अचानक घराच्या वरच्या खोलीत जाऊन झोक्याच्या दोरीने गळफास घेतलाय। घरातील सदस्यांना गळफास घेतलेला मृतदेह दिसला। त्यांनी आरडाओरडा केला। स्थानिक नागरिक मदतीला धावले। पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब शेळके, नदीम शेख, विलास वैराळ यांनी घटनास्थळी धाव घेतली। रावरी ग्रामीण रुग्णालयात मृतदेह हलविण्यात आला। आत्महत्येचे कारण अजून समजले नाही। रावरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।